हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की घरात गाय वस्त्राची मूर्ती ठेवल्याने आणि पूजा केल्याने काय होते आणि ती कोणत्या योग्य दिशेला आपल्याला ठेवायची आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया। तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि गायीला आईचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे। तसेच गायीची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य देखील मिळते असे सुद्धा मानले जाते। त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा गायीला खूपच जास्त महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपण घरात गाय वासरांची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि म्हणूनच गाय वासरांची मूर्ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा। चॅनलवरती पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। मित्रमैत्रिणींनो, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थितपणे ठेवणे याला खूप जास्त महत्त्व सांगितलेले आहे। कारण वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जाही असतेच आणि याचा प्रभाव आपल्या घरात राहणाऱ्या व्यक्तींवरती पडत असतो। जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील व्यक्तींची प्रगती होते, पण जर का काही वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम हे बिघडू लागते आणि वास्तुदोषामुळे माणसाचे काही आर्थिक नुकसान तर होतेच, पण यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या देखील उद्भवतात आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रात अशा गोष्टी सांगितल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात आणि देवघरामध्ये ठेवल्या तर त्याचे आपल्याला शुभ फळ प्राप्त होते आणि आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो। आणि त्यापैकीच आपण आज एक वस्तू पाहणार आहोत, तर ती म्हणजे गाय वासरांची मूर्ती। माझ्या ताई मैत्रिणींनो, हिंदू धर्मात कामधेनू गाय, ज्याला नंदिनी किंवा सुरभी म्हणून ओळखली जात असते, हिंदू पौराणिक कथामध्ये नमूद दैवी गाय आहे। पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्याद प्रमाणामध्ये अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते। असेही म्हटले होते की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्य होऊ शकते। ती विपुलता आणि समृद्धीचं प्रतीक बनते। वास्तूमध्ये कामधेनू गायीची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचे शक्तिशाली प्रतीक मानले जाते। असं मानलं जातं की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते। शिवाय असं म्हटलं जातं की गायीचा सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करू शकतो। माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्व हे आहे की ते नवीन सुरुवात, वहाड आणि संगोपन दर्शविते। असंही मानलं जातं की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकत असते। त्यामुळे गाय वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बसून त्यांचे एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय ही अतिशय अत्यंत प्रिय आहे। ही गाय पृथ्वीचे प्रतीक आहे आणि पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते। आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेद देखील गायीमध्ये स्थापित आहेत आणि म्हणूनच गायीची सेवा केल्याने किंवा पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवतांची पूजा केल्याचे पुण्य आणि आशीर्वाद प्राप्त होतो। असं सुद्धा म्हटलं जातं की
गाय वासरू आपण घरात ठेवले तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नेहमी टिकून राहतो। म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही ती आवर्जून आणावी। तर मग आता जाणून घेऊ की घरात गाय वासरांची मूर्ती ठेवल्याने काय होते आणि ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि कोणत्या धातूची असावी की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते आपण बघू। ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात। स्वतः भगवान श्री हरी विष्णू देवांनी सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो। त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे हे खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते। त्याचप्रमाणे गायीला जर का आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय आली आणि आपण तिला घरात असलेली गोड पोळी खाऊ घातली तर ते खूप शुभ असतं आणि चांगलं असतं आणि त्यामुळे आपल्याला कामधेनू गायीचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात। घरात वासराची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबामध्ये सौभाग्य आणि प्रेम कायम टिकून राहते। आता बघू की गाय वासरांची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे योग्य आहे। तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजेच गाय वासरांची मूर्ती जर आपण ईशान्य दिशेला ठेवली तर ते शुभ मानलं जातं आणि या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती कायम टिकून राहते आणि वास्तुदोष सुद्धा दूर होतात। हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो। आता गाय वासरांची मूर्ती कोणत्या धातूची आपण ठेवू शकतो? तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासरांची मूर्ती कोणत्याही धातूंची ठेवू शकतो। असं काही नाही की आपण सोने चांदीचीच ठेवू शकतो। आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्ती देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो आणि जर मूर्ती नसेलच फोटो देखील ठेवू शकतो आणि हा फोटो आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती देखील लावू शकतो। म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत नसेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो। आणि वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरील दगडापासून जी बनवलेली गाय वासरांची मूर्ती असते ती किंवा चिनी मातीपासून बनवलेली गाय वासरांची आपल्याला मूर्ती बघायला मिळते। तर त्या देखील घरात व्यवसायांच्या ठिकाणी आपण ठेवू शकतो किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकतो। त्यामुळे पण आपल्याला फायदा होतो कारण कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांवर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठलाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही। आणि आपल्याला तर माहीतच आहे की कामधेनूमध्ये माता दुर्गा, माता लक्ष्मी, माता देवी सरस्वतीचे गुण आहेत। म्हणूनच आपण कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात। आता कामधेनू गायीची पूजा कशी करावी तर याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवसाचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि या दिवसाची जी देवता असते ती म्हणजे माता लक्ष्मी आहे। त्यामुळे आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो त्याचप्रमाणे तशीच आपण त्या दिवशी गाय वासरांची सुद्धा सेवा पूजा करावी। यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरात सौभाग्य सुख समृद्धीचा नेहमी वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होते आणि आपल्या घरातील कोणाला काही आजार असतील तर ते देखील नष्ट होतात। मित्रमैत्रिणींनो, तुमच्या देखील घरात जर कामधेनू म्हणजेच गाय वासरांची मूर्ती नसेल तर ती तुम्ही आवर्जून घेऊन या आणि देवघरात किंवा घरामध्ये योग्य त्या दिशेला ठेवा। तिची शुक्रवारी व्यवस्थितपणे पूजा करा। त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव कायम टिकून राहील। कामधेनू गायीची पूजा सेवा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेले पापे सुद्धा दूर होतात असे मानले जाते। कोणताही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील हे प्रभावी असल्याचे म्हटले जाते। व्यवसायात किंवा इतर आर्थिक बाबतीमध्ये होणारे नुकसान उपासनेने दूर होतात।
कोणतीही कर्ज अगदी सहजपणे सोडवू शकतात आणि कोणत्याही प्रतिस्पर्धाने निर्माण केलेल्या समस्या दूर करू शकतात. वास्तू, कामधेनू, गाय आणि वासरांच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना देखील फायदा होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.